रामराव आणि श्यामराव दोघे सख्खे भाऊ होते. भावाभावांचा एकमेकावर खूपच जीव होता. एकाला काटा टोचला तर दुसऱ्याला त्याची कळ येईल असा दोघांमध्ये प्रेमाचा दुवा होता. रामराव हा थोरला तर श्यामराव हा धाकला होता. श्यामराव रामरावला दादा म्हणत असे. रामराव आणि श्यामराव आता मोठे झाले होते. आई बापाला शेतात मदत करणे. त्यांचे शेत हे गावापासून थोड्या अंतरावर होते. त्याच शेतात ते राहत होते. शेतामध्ये त्यांचं घर होतं. शेती करणं, शेतीची मशागत करणं, चांगल्या प्रकारे शेती पिकवणं आणि चांगलं पीक आणणं, भरपूर कष्ट करणं हा जणू दोघांचा भावाभावांचा स्वभाव होता. रामायणातील राम लक्ष्मणाची जशी जोडी होती तशीच रामराव आणि श्यामरावची जोडी होती. मुलं मोठी झाल्यामुळे रामरावच्या वडिलांनी आता दोघांची लग्न करायचा निर्णय घेतला होता. दोघा भावाभावांचं धूमधडाक्यात लग्न लावून देण्यात आलं आणि रामराव व श्यामराव यांचा संसार चालू झाला. शेतामध्ये चांगली घरं, दोघांना 2 खोल्या बांधल्या होत्या. अशा प्रकारे रामराव आणि श्यामराव शेतातील घरामध्येच राहत होते. असंच 5-6 वर्षाचा काळ निघून गेला होता. रामरावला 2 मुलं झाली, पण श्यामरावचा अजून पाळणा हलला नव्हता. खूप दवाखाने केले, देवदेवरशी केले, पण कशाचाच फरक पडत नाही आणि श्यामरावचं पोट काय पिकत नाही. रामरावची मुलं आता मोठी व्हायला लागली होती आणि श्यामरावच्या पोटी लेकरू बाळ नव्हतं. त्यामुळे रामरावला आपल्या भावाची काळजी वाटायची. असे करता करता 10-15 वर्षाचा काळ निघून गेला. रामरावनं जाणलं होतं श्यामरावच्या नशिबात बहुतेक पुत्रप्राप्तीचा योगच नाही. मग श्यामराव आणि रामराव एके दिवशी संध्याकाळी आपल्या दारात गप्पा मारत बसलेले होते. बोलता बोलता रामराव म्हणाला, श्यामराव, आता तुझ्या लग्नाला जवळपास 15-16 वर्षे होऊन गेली. अजून तुला मुलबाळ काही झालंच नाही. आपण दवाखाने केले, देवदोरीशी केले, कशाचाच काही फरक पडत नाही. तेव्हा श्यामराव म्हणाला, दादा, तू म्हणतोय ते अगदी बरोबर आहे, पण नशिबाच्या मोहर कोणाला जाता येईल का? आपल्या नशिबात ज्या गोष्टी होणार आहेत ते होणारच. तेव्हा दोघा भावाभावांनी विचार करून ठरवलं की रामराव म्हणाला, श्यामराव, हे बघ, मला 2 मुलं आहेत. त्यापैकी धाकला राजू जो आहे त्याला तू ओटीत घे, दत्तक घे. तुझ्या म्हातारपणी तुला आधार होईल. शिवाय थोरला संजय जे आहे तो माझे नाव चालवल आणि धाकटा राजू हे तुझे नाव चालवल. ठरल्याप्रमाणे राजूला श्यामरावकडे नेण्यात आलं आणि राजू हा श्यामरावच्या घरी दत्तक मुलगा झाला होता. तो दोन्ही घराच्या संमतीनेच हा कार्यक्रम झाला असताना राजू हा श्यामरावच्या घरी आता राहू लागला होता. पण राजू हा खूपच भांडखोर होता. तो श्यामरावच्या घरी गेला तरी त्याचं आणि चुलतीचं पटतच नव्हतं. तो सगळ्यांशी भांडणं करायचा. म्हणून श्यामराव एके दिवशी रामरावला म्हणाला, दादा, हे पोरग काय आम्हाला सांभाळायला असं वाटत नाही. हा रोज भांडणं करतोय. तेव्हा रामराव म्हणाला, बर, असं करू, तू संजयला घेऊन जा तुझ्याकडे, राजूला माझ्याकडे राहू दे. 2 महिन्यानंतर निर्णय बदलला. कायद्याने संजय आता श्यामरावचा दत्तक पुत्र झाला होता. संजय हा खूपच हुशार मुलगा. तो खूपच कष्टाळू होता. तो रात्रंदिवस कष्ट करायचा, शेतात राबायचा आणि आपल्या वडिलांना मदत करायचा. पुढे संजय मोठा झाला. श्यामरावने त्याचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. संजय आणि त्याची बायको सुनीता ह्या दोघांची जोडी खूपच सुंदर होती. खूपच कष्ट करून संजयने आपला मळा फुलवला होता. संजयच्या लग्नाला 5-7 वर्षाचा काळ निघून गेला. संजयला 3 मुलंही झाली होती आणि 1 मुलगी. संजयचं कष्ट काय कमी नव्हतं. तो आपल्या वडिलांनाही चांगलं सांभाळत होता. चांगल्या उत्पन्नानं
संजयची आर्थिक परिस्थिती ही सुधारली होती. शेजारी विकाय निघालेली 4 एकर जमीन संजयने खरेदी केली होती. तो खूपच कष्टाळू होता आणि काटकसर करून शेती करायचा. त्याला शेतात ऊस लावायचा होता. भावाचा ट्रॅक्टर कारखान्याला होता ऊस वाहतुकीला. तो एकदा कारखान्यावर गेला होता तेव्हा त्यानं ऊसाचं नवीन वाण पाहिलं आणि त्यातूनच त्यानं पिशवीभर नवीन ऊसाचं बियाणं आणून घरी एक सरी ऊसाची लावली आणि पुढं त्या ऊसाच्या बेण्यापासून 2 एकर ऊस लावला होता. अशा प्रकारे संजयने ऊसाचं बियाणं घरीच तयार केलं होतं. पुढे संजयची मुलं मोठी झाली होती. त्यांचीही लग्न झाली होती. हळूहळू परिस्थिती बदलत होती. संजयच्या मुलांमध्ये आता दररोज घरात भांडणे होऊ लागली होती. संजय मुलांना जमीन वाटून द्यायची ठरवली. 7-7 एकर जमीन त्यांना वाटून दिली. पण संजयला आणि त्याची बायको सुनीता याला कोणच सांभाळायला तयार नव्हतं. ज्याच्याकडे संजय जाईल त्याला वाटायचं की मलाच पैसे द्यावेत. ती सून भांडायला लागायची. संजय आणि सुनीता दुसऱ्या मुलाकडे जायचे. महिनाभर झालं का त्यांची तीच अवस्था व्हायची. असंच चालायचं. तिन्ही मुलात संजयला कोणच सांभाळत नव्हतं. शेवटी एके दिवशी संजय खूपच आजारी पडला. तिन्ही मुलांपैकी कोणीच त्याला दवाखान्यात नेईना. शेवटी ही खबर त्याची मुलगी सोनाली हिला कळली. तिने संजयला दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यातून आपल्या घरी नेलं आणि एके दिवशी अटॅकने संजयचं निधन झालं. तिन्ही मुलं असून सुद्धा कोणच शेवटी संजयला जवळ नव्हतं. शेवटी गाववाल्याच्या लाजकाज त्याला गावी आणून दहन केलं. पण म्हातारीची ही तीच अवस्था. तिला कोणच सांभाळायला तयार होईना. शेवटी मुलीनंच म्हातारीलाही सांभाळायला आपल्या गावी नेलं होतं. ज्या मुलानं दत्तक येऊन चुलत्याला चांगलं सांभाळलं त्याच मुलाची पुढे ही अवस्था झाली होती. एवढा काबाड कष्ट करून सुद्धा प्रपंच केला आणि 3 मुलं असून सुद्धा संजयचा मृत्यू मुलीच्या घरीच झाला होता. हे दुर्दैव आहे. धन्यवाद.